माझं ना 2-3 दिवस झाले एवढी तब्येत खराब आहे, कारण मी सर्दी एवढी जाम झाली काय सांगू, मला काहीच सुचत नाही. डायरेक्ट एवढा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होते ना. जवळजवळ आले 4 ते 5 दिवस झाले असं. एवढा म्हणजे काहीच करा वाटत नाही, नेमकं सकाळी उठा वाटत नाही, काहीच नाही. पण तसंच कसं तरी वेळेवरती वेळ झाल्यावरती लगेच पटपट काहीतरी थोडंफार करून द्यावं लागतं. तसंच मग मुलाला सोडून देतात ते नेऊन उगं बरं. तब्येत खरी आहे आणि ती याच हप्त्यामध्ये खराब झाली. पश्चिममध्ये असती तर काय झालं असतं रे राम, हप्ताभर घरीच असतं वाटतं. नेमकं हप्ताभर घरीच असतात तर तुम्ही नसते ना. घरी सहायला असतात, सुट्टी असते नसतं, मज्जा असते त्याची नाही मज्जा. मी तुला शाळा सोडत असतो, मम्मीचीच तब्येत बरी नव्हती या हप्त्यात, मग काय मज्जा मग रुद्राची मोकर मज्जा. कारण मोकर मजा असते ना. तू तू कपडे बदलले, उठ मा होत ना बदल ना. उद्या कुठे घरात बदल पडा. हॅलो, तर हाय फ्रेंड, नमस्कार. मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन व्हिडिओ. मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन व्हिडिओ. तर तो काय व्हिडिओ आहे तर तो नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर उद्या आहे दाजींचा बड्डे. तर कोण कोण त्यांना विश करणार आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि दादींसाठी मी काय म्हणजे सरप्राईज काय देऊ नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही. उद्या दादींचा वाढदिवस आहे आणि आज थोडं बरं वाटत आहे. म्हटलं मग बघू. त्यांना सांगितलं तुम्हाला कोणाकोणाला बोलवायचं कोणाला नाही, तर तुम्ही ते हे करा आणि मग आपण तसं करू. माझा तर विचार चालू होता की बारा हॉटेल म्हणजे एक छोट्याशा हॉटेलमध्ये न्यायचं, छोटंसं डेकोरेशन करायचं. पण मलाही काही एवढं माहीत नाही. पण मग आमचा पहिले विचार झाला होता, ते म्हटले होते हो. म्हटलं जाईल 2-1 हजार रुपये खर्च होईल. म्हटलं काय होणार आहे. तर ते आणि ते त्यांच्या भावांना बोलवायचं होतं. पण मग नंतर विचार आला, म्हटलं जाऊ दे गड्या, सगळेच आहे म्हटलं इथं. मग सगळ्यांना आणि आम्ही लवकरच करणार आहे 4-1 वाजेपर्यंतच, कारण की नंतर त्यांची पण नाईट शिफ्ट आहे ना त्याच्यामुळे. तर चला आता बघू काय होतं उद्या. आणि दाजींचा बड्डे आहे तर त्यांसाठी काय गिफ्ट घेऊ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता ते काल त्यांना सांगितलं होतं मी काल एक औषध आणा, पण काल काही त्यांना ते आणायला जमलं नाही किंवा लक्षच नव्हतं. आमच्या मागं काल एक गडबड होती. तुम्ही बघितलं की कालच्या व्हिडिओमध्ये की नेमकं वेळेवरही केवढा मोठा राडा झाला. नंतर ते गोष्ट फायनल करावंच लागणार होती. अक्षरशः ती केली. मग त्या गडबडमध्ये काही लक्षात नाही राहिलं. मग मी म्हटलं आता जाऊ दे. आणि ते एकटा माणूस काय करणार आहे की प्रत्येक गोष्ट हँडल करेल का कवर करेल, बरोबर आहे. चला तर आता बघू उद्या नेमकं काय होतं. मग कोण कोण येईल बड्डेला. आणि दाजींना तुम्ही पण कोणीच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की दाजींसाठी मी काय गिफ्ट घेऊ. चला तर बघू आपण काय घेतलेलं उद्या, कशा प्रकारे बड्डे होईल त्यांचा.